नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत। आपके साथ मैं हूं श्वेता तिवारी। मुंबई में शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे गुट और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के बीच युति की औपचारिक घोषणा के बाद डोंबिवली पूर्व में उत्साह और उमंग का माहौल देखने को मिला। इस अवसर पर दोनों दलों के कार्यकर्ताओं और पदाधिकारियों ने भव्य रैली निकालकर अपनी खुशी जाहिर की। शिवसेना, ठाकरे गुट और मनसे की ओर से आयोजित ये रैली डोंबिवली पूर्व स्थित छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा से प्रारंभ होकर समानपाड़ा रोड पर होते हुए गणपति मंदिर तक निकाली गई। रैली के दौरान ढोल ताशों की गूंज और आतिशबाजी से पूरा क्षेत्र गूंज उठा। रैली में बड़ी संख्या में मनसे और शिवसेना, ठाकरे गुट के कार्यकर्ता, पदाधिकारी और स्थानीय नागरिक शामिल हुए। सड़कों पर उतरे लोगों ने इस राजनीतिक युति का स्वागत किया और इसे महाराष्ट्र की राजनीति के लिए एक महत्वपूर्ण कदम बताया। कार्यक्रम के दौरान पूरे डोंबिवली क्षेत्र में उत्सव जैसा माहौल बना रहा। कार्यकर्ताओं और समर्थकों ने एक दूसरे को बधाई देते हुए गठबंधन को मजबूत और जनहित में बताया। म्हणा किंवा मनसेचे कार्यकर्ते आणि विशेषतः महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या प्रमाणात आम्ही म्हणजे आनंद उत्सव आम्ही साजरा करतोय आणि यापुढेही मला नक्कीच फक्त मराठी नाही पण जे अमराठी जे इथेच राहत आहेत आणि ते स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणत आहेत ते पण आज आनंदी आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि ते सगळे जण आमच्या पाठीशी उभे राहतील याची मला नक्कीच खात्री आहे आणि आमचा विजय इथे निश्चित असेल। आज दोन ब्रँड एकत्र आलेले आहेत, जल्लोष साजरा होत आहे आणि आज महाराष्ट्राचा कायापालट होणार आहे, विकासाच्या गंगा वाहणार आहेत। काय सांगाल या संपूर्ण परिस्थितीकडे बघून? अनेक वर्षांपासूनची नागरिकांची इच्छा होती, मराठी माणसाची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं गोमटं करावं। आज तो ऐतिहासिक क्षण, ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे आणि याचा आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकांना आनंद आहे। आम्हालाच आनंद कार्यकर्ते म्हणून नाही तर आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी रॅली आज निघाली। या रॅलीमध्ये महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक तर होतेच पण सर्वसामान्य डोंबिवलीकर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिलांची लक्षणीय संख्या होती याच्यामध्ये। हे काय आहे तर प्रत्येक मराठी माणसाला हे हवं होतं, ठाकरे बंधूंनी एक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा होती आणि ती आज कुठेतरी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे आम्हा दोन्ही पक्षांसाठी ही खूप चांगली बाब आहे। सर, ह्या संपूर्ण एकत्र येण्यानंतर विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे। आता एवढ्या मोठ्या नेत्यांवर बोलणं एवढा मी मोठा नेता नाहीये, परंतु मी असं ऐकलं, आम्ही असं ऐकलं की 4 ते 5 तास मॅरेथॉन अशी बैठक काहीतरी ठाण्यामध्ये झाली भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाची आणि हे फक्त युती अजून ऑफिशियली डिक्लेअर पण झाली नव्हती। त्याच्या आधीच यांची बांधाबांध आवरावर सुरू आहे। यांना काय जास्त यश आता या महानगरपालिकेत मिळणार नाहीये कारण हा एक स्ट्रॉंग पर्याय, ठाकरे बंधू हा एक स्ट्रॉंग पर्याय मराठी माणसासमोर आज उभा आहे। म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2010 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाट होती, 2015 ला मोदी लाट होती आणि 15 नंतर आता 2025 ला डायरेक्ट निवडणुका होत आहेत। त्यामुळे एक स्ट्रॉंग असा पर्याय आज ठाकरे बंधूंच्या माध्यमातून जर नागरिकांसमोर उभा असेल तर निष्ठेची कुठेतरी डोंबिवलीकर नागरिक, कल्याणकर नागरिक ही कदर करतील आणि त्या निष्ठेला झुकतं माप देऊन महानगरपालिकेमध्ये भगवा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव सांगायच्या बद्दल मला माझ्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवा की आज जी काय सगळ्यांची इच्छा होती मनातली, अनेक वर्षापासून ती इच्छा होती आणि शेवटी म्हणतात ना ठाकरे ब्रँड इज ब्रँड आणि डीएनए आमचा एकच आहे। मनसे असो का शिवसेना असो, आज तो डीएनए एकत्र झालेला आहे आणि यंदा येणाऱ्या महानगरपालिकेला जे काही युवक वर्ग असेल किंवा मराठी माणूस असेल किंवा दुसरे जे काही आपले हिंदुत्वावरती जे आमचे विषय आहेत, जेवढे पण हिंदू असतील, मराठी लोक असतील, युवा असतील, सगळे आमच्या सोबत आहेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्याचा दणका आम्ही निश्चित दाखवून देऊ। विरोधकांच्या पायाखाली जमीन सरकली आहे। गेल्या 2 दिवसापासून जे एकत्र बसत नव्हते ते 4-4 तास मीटिंग करतायत। पायाची खालची जमीन त्यांनी स्वतःच सरकवली आहे। पहिलं तर संडे टू संडे ते पोकलन आणि जेसीबी घेऊन रस्ते खोदतायत। कुठे पायवाट होती चालायला, ती आज ठाकरे बंधू एकत्र आले तर ती पायवाटी उरलेली दिसत नाहीये मला। 5 जुलैला ज्यावेळेला मराठीच्या मुद्द्याकरता ठाकरे बंधू एकत्र आले होते त्यावेळेपासून किंबहुना त्याच्या बऱ्याच अगोदरपासून मराठी जनांमध्ये, मराठी मनांमध्ये ही अत्यंत तीव्र इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं। त्यानुसार आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, त्यांनी युतीची घोषणा केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण असा आहे
आणि विरोधकांचं म्हणाल तर ठाकरे हे नावच असं आहे की ते प्रत्येक विरोधकाच्या छाती धडकीवर होणार आहे. आणि आज एक नव्हे तर दोन दोन ठाकरे एकत्र येत आहेत. ही भविष्यातल्या ठाकरे पर्वाची नांदी आहे. मराठी माणसाच्या हिताची, मराठी भाषेच्या, मराठी संस्कृतीच्या हिताची ही नांदी आहे. आणि विरोधकांच्या धडकीबद्दल जर बोलाल तर मध्यंतरीच्या काळात ज्यावेळेला ही ठाकरे बंधू ज्यावेळेला मराठी भाषेकरता एकत्र आले होते त्यावेळेला एक सर्वे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाला होता. त्या सर्वेमध्ये आजपासून सुमारे 3 महिन्यांपूर्वी झालेला सर्वे, त्यामध्ये ठाकरे बंधू जर एकत्र झाले तर त्यांना 54% इतकेही मतदान त्या सर्वेमध्ये दाखवलं होतं. तेव्हापासून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, विरोधकांच्या पोटात प्रचंड खड्डे पडलेले आहेत. आणि त्यामुळे रात्रीचे दिवस काल परवापर्यंत एकमेकांशी भांडत असणारे, एकमेकांच्या पक्षातील नगरसेवक आपल्या पक्षात येणं केनं प्रकारानं खेचून महापौर आमचाच अशी वल्गना करणारे ठाकरे बंधूंची युती होते. हे ज्यावेळेला अधोरेखित झाल्यानंतर रात्रीचा दिवस करून आज त्यांचे महायुतीचे नेते एकमेकांना भेटतात आणि त्यांचा युतीचा आटापिटा चालू आहे. परंतु दोन्ही ठाकरे बांधूंच्या वादळासमोर समोरचे विरोधक हे पालापाचोळ्यासारखे उघडून जातील आणि तमाम महाराष्ट्र ठाकरे बंधूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. आणि येत्या भविष्य काळात मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता यांच्या हिताकरताच वाटतंय. आज खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी की आज ठाकरे ब्रँड आमच्या डोंबिवलीमध्ये आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणातची रॅली काढली आहे. तर त्याबद्दल खूप आनंद वाटतोय. आणि अशीच ताकद आम्ही पुढेही सगळ्यांना सोबत घेऊन पुढे एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार आणि आमचा महापौर नक्कीच बसेल याची आशा करते. आणि सर्वांना धन्यवाद. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। शिवसेना मनसे की युति की घोषणा के बाद डोंबिवली में दिखा ये उत्साह स्पष्ट करता है कि दोनों दलों के कार्यकर्ताओं और समर्थकों में इस गठबंधन को लेकर नई उम्मीदें जगी हैं। आने वाले समय में इस युति का राजनीतिक असर क्या होगा, इस पर सभी की नजरें टिकी हैं। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।